विधानसभेत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू असतानाच गडचिरोलीमधील नक्षलवादाविरोधात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता सुरू करा अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी केली। यावर आपण तुम्हाला हा भत्ता सुरू करण्याची संधी देतो असं म्हणत मंत्रिपद न दिल्याने पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा काढला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मुनगंटीवारांना योग्य वेळी योग्य जागा देऊ असं म्हटलंय। मुख्यमंत्री महोदय, चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले। आपण एक GR काढून टाकलं, तो भत्ताच बंद करून टाकला। मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय। या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय। तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती। ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका।